वेलकम टू अ न्यू ब्लॉग. तर आज मी केला आहे बाजार. आज संडे स्पेशल. बघा मी काय काय आणलेलं आहे. तर ही मी आणली आहे कोथिंबीर, लिंबू अँड दिस इज मसाला अँड हे रुद्रासाठी स्पेशल 10 रुपयाची आईस्क्रीम. तो खूप मागं लागलेला म्हणून त्याच्यासाठी आईस्क्रीम आणली. तुम्ही बघू शकता. आणि हा चमचा त्याने तोडला आहे बघा. त्याला जरा पण दम नाही. आईस्क्रीम म्हणलं ना की त्याला जरा दम नसतो. मी आज रुद्राला आंघोळ नाही घातली कारण आज त्याचे केस कापायचे होते, पण सलूनमध्ये खूप गर्दी होती. आणि हे आणले मी बिर्याणी मसाला सुहानाचा. तर हे सगळं बघून तुम्हाला वाटलं असेल की मी आज स्पेशल काय आणलं. तर आणलं आहे चिकन. हे आहे मला 100 किती मला भेटले, 200 रुपयाला मला भेटले. अँड दही बिर्याणीला लागते मॅरिनेट करायला. इकडे आपला मसाला मस्त भाजून रेडी आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा खरपूस भाजलेला आहे मसाला. अजून थोडासा आपण याला भाजूया. तर आपण थोडंसं पाणी ॲड करूया मसाल्यामध्ये. अजून भाजेपर्यंत आपण ह्यात ॲड करूया बाकीचे मसाले. हे आहे हळद, हे आहे गरम पावडर, हे आहे धना पावडर, हे आहे आपला घाटी आणि मालवणी मसाला, आणि हा आहे कांदा लसूण मसाला. मीठ तुम्ही चवीनुसार घालू शकता. केलेलं आहे चिकन. आता आपण हे मस्त हलवून घेऊया. यामध्ये ॲड करूया पाणी. आपण बिर्याणीची रेसिपी बघूया. इकडे मी घेतलंय तेल तापवायला ठेवलंय टोप. ह्याच्यामध्ये आता आपण कांदा ॲड करूया. इथे बघू शकता तुम्ही चिकनच्या कालवणाला मस्त अशी उकळ आलेली आहे. तर यामध्ये आपण ॲड करूया तेजपत्ता, हे सगळे खडे मसाले बाजारामध्ये अवेलेबल असतात. तुम्ही पण बिर्याणीमध्ये टाकू शकता. ह्याच्याने टेस्ट येते, बाकी काही नाही. टेस्ट खूप छान येते. परत स्मेल खूप मस्त असा येतो. थोडेसेच ॲड करायचे याच्यामध्ये. जास्त प्रमाणामध्ये ॲड नाही करायचे, मग खूप तिखट बनते अशी बिर्याणी. ही वेगळ्या पद्धतीची बिर्याणी मी तुम्हाला दाखवते. खूप साध्या पद्धतीची बिर्याणी दाखवते. तर इकडे बिर्याणीला घेतलंय मी कोलम तांदूळ. बघू शकता तुम्ही. आमच्या इकडे 60 रुपये किलोने मिळतात. तुमच्याकडे कसे मिळतात ते मला नक्की सांगा. तर यामध्ये आपण ॲड करूया टोमॅटो. कांदा आरा कच्चा भाजून त्यातच शिजवून घ्यायचा आहे. तर आपण बाकीचे मसाले ॲड करूया. हे घेतलंय चिकन मसाला. हे घेतलंय आलं लसूण पेस्ट. बिर्याणी मसाला तुम्ही बघू शकता. हा 5 रुपयाचाच आहे, त्यामुळे मी पूर्ण डब्बाचा पॉकेट असं खाली केलं. हे आहे हळद. हे आहेत माझे नेहमीचेच मसाले. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं. घाटी आणि मालवणी मसाला मिक्स, धना पावडर, गरम मसाला. कस्तुरी मेथी संपली आहे माझी, ती पण तुम्ही ॲड करू शकता. हे आता मस्त असं आपण भाजून घेऊया. भाजून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करूया मसाला. हा मी थोडासा शिल्लक ठेवलेला चिकन कालवणातला, तर थोडा आपण ह्यामध्ये ॲड करूया. टेस्ट छान येते. मी ही तुम्हाला दुसऱ्या प्रकारची बिर्याणी करून दाखवते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि आता आपण ह्यामध्ये ॲड करूया कोथिंबीर. अजून एक आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहे आपलं
दही थोडंसं ॲड करायचं आहे. उकळ फुटलेली आहे तर यामध्ये आपण ॲड करूया चिकन. तर ह्याला आपण थोडा वेळ असं वाफवत ठेवूया, झाकण ठेवूया याच्यावर. आपण आता पाणी ॲड करूया. तुम्ही तुम्हाला चवीनुसार असं मीठ टाकू शकता. आणि वरून ॲड करूया आपण गार्निश करायला मस्त अशी कोथिंबीर. तर इथे आपली बनते बिर्याणी. आणि हे आपलं ऑलमोस्ट कालवण शिजत आलं आहे. बघू शकता तुम्ही लेग पीस मस्त असं शिजत आलेलं आहे. मस्त अशी उकळ फुटलेली आहे, बघू शकता. भात थोड्या वेळातच रेडी होईल आपला. इथे कालवण आहे. कालवण पण मस्त असं शिजलेलं आहे. आता कालवण शिजेपर्यंत मी इकडे रुद्राला देते झोका. हे गिफ्ट त्याच्या पप्पाने दिलं आहे रुद्राला. बोरनान गिफ्ट आहे त्याचं. आताच त्याचं नुकतंच संक्रांतीला बोरनान झालं, बघू शकता. आता हा मस्त खेळतोय. त्याची भीती काय अजून गेलेली नाही आहे झोक्यावरची, घाबरतोय तो अजून. त्याच्यामुळे मी काय इथून हालत नाही आहे. बघू शकता तुम्ही आपला बिर्याणी भातीच रेडी होत आलेला आहे. तर तुम्हाला यामध्ये थोडं पाणी जास्त दिसेल, कारण मी मुद्दाम पाणी जास्त टाकलेलं आहे. कारण रुद्र सुटसुटीत भात जास्त खात नाही. इकडे आपलं झालेलं आहे कालवण. संध्याकाळी मी चपाती करणार रुद्राचे पप्पा आलं. आणि हा रुद्र अजून खेळतोय जुजू जुजू बाळा. आहे का नाही बाळा? इथे भात शिजेपर्यंत मी घासले माझ्या भांडे.